सकाळची वेळ होती. सन 1932 मध्ये भारताची पहिली टेस्ट मॅच इंग्लंडच्या लॉर्ड्स मैदानावर होणार होती. तेव्हाच्या वेळी क्रिकेट फक्त इंग्रजांचा खेळ मानला जात होता. एक तरुण नवीन भारतीय टीम ज्यांची जगात ओळख बनायची बाकी होती अशी टीम मैदानात उतरायची तयारी करत होती. टीमची कप्तानी एका लेजेंड कडत होती, ज्यांची इंडियन क्रिकेट हिस्ट्रीचा पहिला कॅप्टन म्हणून सगळ्या जगात ओळख होती. त्यांचं नाव कर्नल चेतनकांत सी.के. नायडू. First real superhero. I'm talking about C.K. Naidu. You will be told, yes, India's first real superstar. ही स्टोरी फक्त एका क्रिकेटरची नाही, तर त्या टायमाला इंडियन क्रिकेटला पण इंडियामध्ये जास्त महत्त्व नव्हतं. इंडियाला बाहेर देशात जाऊन खूप स्ट्रगल करायला लागायचा. जसं की आता आयर्लंड, कॅनडा सारख्या टीम्स बाकी देशांसमोर करतात. तेव्हाच्या काळात एका क्रिकेटरने आपल्या बॅटिंग टॅलेंट आणि चांगल्या कॅप्टन्सीने सगळ्यांना चकित केलं. त्यांच्या खेळात एक अलग उत्सुकता होती. त्या कारणामुळे सगळे इंडियन फॅन्स त्यांच्यावर गर्व करत होते. जसं की आताच्या काळात MS धोनी, विराट कोहली, रोहित शर्मा सारख्या प्लेयर्सवर करतात. तर मग चला व्हिडिओला सुरू करू आणि त्यांच्या जीवनाबद्दल थोडक्यात माहिती बघू. C.K. नायडूचा जन्म 31 ऑक्टोबर 1895 ला नागपूरला झाला होता. तेव्हा त्यांच्या फॅमिलीला कधीच वाटलं नाही की हा क्रिकेटर बनेल. C.K. नायडूला लहानपणापासूनच क्रिकेट खेळण्याची खूप आवड होती. त्यांच्या हातात बॅट असली की ते खूप खुश व्हायचे आणि क्रिकेटचा पूर्ण आनंद लुटायचे. त्यावेळी इंडियन क्रिकेटला भारतामध्ये पण जास्त व्हॅल्यू नव्हती. C.K. नायडूची मेहनत आणि क्रिकेटमध्ये असलेले टॅलेंट बघून पूर्ण भारतामध्ये C.K. नायडू नावाची चर्चा व्हायला लागली. 15 यार्ड्स के लिए फिर जो लोग बैठे रहते थे उसके भी पीछे सड़क पर यानी कि 135 यार्ड्स दूरी तक उनके छक्के निरंतर जाते रहते थे. वो थे कर्नल C.K. नायडू. नायडू यांचे करिअर त्यावेळेला सुरू झालं जेव्हा क्रिकेट हा खेळ भारतासाठी नवीन होता. त्यांची क्रिकेट खेळायची स्टाईल बिंदास होती. त्यांची ओळख त्यांच्या खेळाच्या ॲटिट्यूड वरून केली जात होती, जसं की हार्दिक पांड्या. आप देखें जरा, इनक्रेडिबल नो लुक. इस समय तो पूरे बांग्लादेश में हो रहा है दुख. त्यांच्या प्रत्येक शॉट्स मध्ये आत्मविश्वास होता आणि त्यांचा एक रन हा येणाऱ्या क्रिकेटर्ससाठी नवीन प्रेरणा देत होता. सन 1932 ला इंडियन क्रिकेट टीम पहिल्यांदाच टेस्ट क्रिकेटमध्ये भाग घेणार होती. तो दिवस नायडू यांच्या जीवनातला एक बेस्ट मुवमेंट होता. नायडू यांच्या कॅप्टन्सीमध्ये इंडियन क्रिकेट टीमने जसा परफॉर्मन्स केला, त्या परफॉर्मन्समुळे सगळ्यांचं लक्ष क्रिकेट खेळावर आलं. नायडू यांचा कॉन्फिडन्स आणि त्यांच्या कॅप्टन्सीमुळे इंडियन क्रिकेट टीमला नवीन ओळख मिळाली आणि इथूनच क्रिकेटची सुरुवात झाली. C.K. नायडू यांची बॅटिंग स्टाईल अद्भुत होती. त्यांच्या बॅटिंग मध्ये वेगळाच ॲटिट्यूड होता. त्यांच्या प्रत्येक इनिंग मध्ये एक नवीन स्टोरी होती. मैदानात त्यांचं प्रदर्शन आणि त्यांची खेळायची टेक्निक दुसऱ्या प्लेयर्स पेक्षा अलग होती. नायडू हे भारतीय क्रिकेटचे पहिले असे बॅट्समन होते ज्यांनी भारतीय क्रिकेटला मोठ्या लेवलवर ओळख दिली. C.K. नायडू यांची ओळख आज पण भारतीय क्रिकेटमध्ये जिवंत आहे. त्यांचे विचार आणि क्रिकेट खेळण्याची आवड येणाऱ्या पिढीला प्रेरणा देणारी होती. इंडियन क्रिकेट टीमला त्यांनी दिलेलं योगदान कधीच विसरलं जाणार नाही. मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल. जर तुम्हाला असंच ओल्ड क्रिकेटरांची व्हिडिओ बघायला आवडेल, ते पण मराठीमध्ये, तर आमच्या चॅनल तुमची मदत करू शकेल. फक्त चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनला दाबा, म्हणजे तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओची माहिती मिळू शकेल. धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.